मला कधी कधी नेमकं तुझं वागणंच कळत नाही. कळून घ्यायला मी समजलं तर पाहिजे. तू काय आहेस हे मला समजून घ्यायला आवडेल. यामध्ये खूप अडचणीत, धोका आहे, राग आहे, आणि तो अशा योग्य ठिकाणी बाहेर येतो. आईला इथं सरळ सरळ लाईन देती. चहा पिणार का? हा पिणार ना. चला चला की तुम्ही पण. दत्ता तिकडची बी जमीन विकलेली आणि तू इकडची बी विकलेली, फक्त तू मध्ये राहिलं. तो ती शेट आलेले पैसे रोख घे आणि त्याचा मोबदला चांगला मिळणार आहे तुला. शेट आलेले तिकडे रोख पैसे घे ना तू. दत्ता हो की पैसे धर, ॲडव्हान्स धर तुलाही, आणि याच्यावर सही कर आणि सगळे पैसे तुला लगेच रोख मिळतील. सही कर याच्यावर, ॲडव्हान्स घे ना. आता नसली सही करायची तर ह्या बी पैशाला मुक्षण दत्ता तू घ्यायची तुला पैसे ॲडव्हान्स. हे पैसे घे, नाही तर तू ह्या पैशाला सुद्धा मुक्षण दत्ता. मग बघन काय मला काय करायचे ती. दर पैसे आणि ह्याच्यावर सही कर. चल पैसे आहेत त्याच्यात, तुला लागन तेवढे पैसे आहेत. दर सही करायचे. दत्ता भाऊ, भीती वाटायचं काय काम नाही. आता मी आलोय. नितीन राव, ही सेटलमेंट मी केलेली, मध्ये पडायचं तुझं काय काम नाही. दत्ता भाऊ, ही जमीन द्यायची तुमच्या डोक्यात आहे का? मी तुमचा आहे का? हे माझे मोठे भाऊ आहेत. आता हा मॅटर माझा आहे. उठ इथून तू, चल. चालतं हो. जिथं आवाज वाढतो ना तिथं आमचा रुबा वाढतो. कळलं का? तू का मध्ये पडतो याच्यात? तुला मागात पडणी. हो, आम्ही त्याचीच तर वाट बघतोय. आता कसं मनासारखं बोलला. दर्जीराव, होईन का काम? काय होतंय? होईल साहेब, ती होईल. आता साहेबांना सांगा हे विसरा म्हणून. दत्ता सही कर, यांचं ऐकून कर सही. दत्ता भाऊ बोलायचं आणि ते सही करणार नाही. कळलं? चालतं व्हायचं इथून. चला चालतं वा. बघत काय निघा. धन्यवाद नितीन भाऊ, मोठे उपकार झाले आमच्यावर. बायकापूर रस्त्याने पण वाचलो. तुम्ही आम्हाला भाऊ मानलं. तुम्हाला काही पण अडचणी होऊ द्या, आम्हाला सांगायचं. कळलं? चला येतो. बघ, खालपासून वरपर्यंत बघ आणि डोक्यात छापून ठेव. आणि काय उखडायचं ना ते उखड. बरं राहिलं, आम्ही नाही ना दिला